प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार. आणि आजचा आपला विषय आहे की आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे की नाही, ते कसं ओळखायचं. आज जो तो म्हणतोय मी पवित्र आत्म्यानं परिपूर्ण आहे, मी पवित्र आत्म्यानं परिपूर्ण आहे, आज आम्ही म्हणता कामा नये की आम्ही पवित्र आत्म्यानं परिपूर्ण आहे. तर देवाचं वचन सांगितलं पाहिजे की आम्ही पवित्र आत्म्यानं परिपूर्ण आहे. आणि असं कुठलं वचन आहे की त्यानं आम्हाला समजेल की आमच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे. तर वचनाचं रेफरन्स घेतलं तर भरपूर वचन आहेत. त्यातलं आपण एक वचन वाचा, प्रेषित 11:24. काय म्हटले बघा, तो मनुष्य चांगला होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता, तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. इथं देवाचं वचन स्पष्ट म्हणतंय, तो मनुष्य चांगला होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता, तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. ज्यावेळी एखादी व्यक्ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण असतो तेव्हा काय होते बघा, त्या प्रभूच्या मंडळीमध्ये भर पडत्या. आणि मंडळीमध्ये भर पडत असली तरच म्हणायचं की बाबा तो आमचा जो सेवक आहे, आमचा जो ब्रदर आहे किंवा आमची सिस्टर आहे ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे. ते एक लक्षण आहे. बघा, ज्यावेळी पेंटिकोस्टचा दिवस होता आणि 12 शिष्यांच्यावर पवित्र आत्मा उतरला आणि तिथं 3000 लोकांची भर पडली. तर देवाचं वचन आम्हाला पट म्हणतंय, काय म्हणतंय की तिथं भर पडत्या. आज मंडळीची परिस्थिती बघितली तर एका मंडळीत 5 लोक आहेत, 10 लोक आहेत, 15 लोक आहेत, अशी आजची मंडळीची तरा आहे. आणि हे काय आम्हाला काय नावं ठेवा नाही सोडा कोणाला. मंडळी प्रभूची जी मंडळी आहे ती प्रभूची आहे. आणि विषय समजून घ्या, देवाचं वचन पट म्हणतंय की जिथं दोघी किंवा तिघे आहेत तिथं मी आहे. परंतु देवाची इच्छा असं नाही की आम्ही दोघं तिघं असावं. देवाची इच्छा आहे की अनेक लोकांचं तारण उद्धार व्हावं. आणि खरोखर जर आम्ही वचनातून बघितलं की एक लक्षण आहे की ज्यावेळी माणसामध्ये एखाद्या पवित्र आत्मा काम करतोय तिथं भर पडत्या, त्या मंदिराची उन्नती होत्या, तिथल्या आसपासच्या लोकांची म्हणजे असं भरपूर बदलतो. आणि हे बदल दिसत असला तर आम्ही म्हणू शकतो की बाबा हा जो पास्टर आहे, हा जो ब्रदर आहे, ही जी सिस्टर आहे ती पवित्र आत्म्याने पूर्ण आहे. आणि खरोखर आज देवाला प्रार्थना करायला पाहिजे की देवानं जसा प्रेषितांच्यामध्ये देवाचा आत्मा काम करत होता तसं आमच्यामध्ये पण देवाचा आत्मा काम करायला पाहिजे. आणि वाचले वचन देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमच्यासाठी प्रार्थना करा. आमच्या मंडळीचं नाव आहे बराका प्रार्थना भवन कवटेसार. आणि आमची जी सेवा चालायच्या सेवेची प्रार्थना करा. आणि ह्या चॅनल कोण नवीन असेल तर त्यांना आम्ही येशू ख्रिस्तांना विनंती करतो की त्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करावं, जेणेकरून तुम्हाला सत्यवचनाचं आम्ही सत्यवचन तुमच्यापर्यंत पोचवू. आणि देवाला धन्यवाद देतो की देव या यूट्यूब चॅनलद्वारे त्याच्या वचनाची सेवा करून घेत आहे. त्याबद्दल देखील देवाचं कोटी कोटी धन्यवाद. आणि त्या देवाचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज लॉर्ड. देवाची तुझे असो.